राज्यात विठ्ठल नामाच्या गजरात सध्या वारकरी मार्गक्रमण करतायत। वारीचं शहरात जागोजागी स्वागत केलं जात आहे। नाशिकच्या इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी याच भक्ती मार्गाच्या पाऊल वाटेवर पाऊल ठेवत हरिनामाचा गजर अनुभवला। या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत आणि याच विठ्ठल नामाच्या गजरामध्ये सहभागी झाले आहेत नाशिकच्या कॉन्व्हेंटचे विद्यार्थी। आपण बघू शकतोय की ही सर्व विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। विद्यार्थ्यांना आपण सर्वजणांनी तुम्ही सर्वांनी हे विठ्ठल नामाचा गजर केलाय, आज वारीचं रिंगण केलंय, काय तुला अनुभव मिळाला यातून? मला खूप चांगला अनुभव मिळाला। आपण हे सगळं केलं एकदम जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा मी थकलो नाहीच कुठे, मला खूप बरं वाटलं। तुला छान वाटलं? हो। अच्छा, तू या ठिकाणी होतीस, तू पण अनुभवलेला आहे विठ्ठल नामाचा गजर, कसं वाटलं तुला हे सगळं वारी करताना आणि काय फरक तुला जाणवला? मला ना म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढतं आणि आपली जी एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे ती वाढते आणि याच्यात अभ्यासात तर खूपच जास्त फरक जाणवतो। बेटा तू काय काय केलं आज? आज आम्ही फुगडी खेळलो, रिंगण केलं, गाणं बोललो, देवाचे नाव घेऊन आम्ही कीर्तन केलं। अच्छा, आणि खूप काय काय केलंस तू? काय काय केलं? आम्ही फुगडी खेळलो, देवाचे नाव घेतले, रिंगण केलं, याने आम्हाला खूप बरे वाटले। आम्ही देवाशी जोडले गेलो। देवाशी जोडला गेलात। लहान मुलांचं असं बोलणं आपल्याला खरोखर आश्चर्यकारक वाटतंय। आपल्यासोबत प्रिन्सिपल आहे या शाळेचा। मॅडम, हे सगळं जे काही केलं आपण, हे कशासाठी केलं, काय यातून तुम्ही साधलं? आमची एकच इच्छा होती की सर्व धर्म समभाव बाळगणं आणि मुलांना कुठल्या तरी एक शक्तीकडे नेणं की ज्याच्यामुळे ते आपलं स्वतःचं ध्येय व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतील। संस्कृतीचं रक्षण करणं हा मेन उद्देश होता। हे सर्व घडवून आणलंय कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये एका वारकरी सरांनी। सर, तुम्ही जे हे सगळं केलंय याच्या मागचा हेतू काय होता आणि हे कसं किती वर्षापासून आपण करतो? सर, हे आम्ही गेल्या 5 ते 6 वर्षापासून करतोय। इंग्लिश मीडियम शाळा असून सुद्धा आम्ही एक संदेश देतोय, तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा पण भारतीय संस्कृतीला विसरू नका। कारण भारतीय संस्कृती अशी एक जी शिकवण देते की माणुसकीच हा एक धर्म आहे, त्याचं जर सर्वांनी पालन केलं तर प्रत्येक जण आयुष्यात यशस्वी होईल। बरोबर, शाळेमध्ये विद्यार्थी घडवला जातो आणि शाळांमध्ये धर्माचं शिक्षण न देता माणुसकीचं दर्शन दिलं, तिथलं शिक्षण दिलं तर खरोखर विद्यार्थी परिपूर्ण असा घडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।